कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर जे आहे ते निर्गुणपणे खून करण्यात आला, याचे पडसाद द्यायचे देशभरात उमटलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी आता नांदेड शहरातील ITI चौकात आहे। आपण त्या ठिकाणी बघितलं तर हे सर्व डॉक्टर तरुणी आहेत आणि या घटनेच्या निषेधार्थ जे आहे ते रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठी रांग या जे आहे ते डॉक्टरांची आपल्याला पाहायला मिळते। नांदेड शहरातील ITI चौकातून जिल्हा अधिकाऱ्यांना जे आहे ते हे निवेदन देणार आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून कोणी घोषणाबाजी करणार नाही किंवा कोणी सरकार विरुद्ध बोलणार नाही, मात्र यांचा रोज जो आहे तो या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीत बघितलं तर मोठ्या संख्येने सगळेच नांदेड शहरातील वेगवेगळ्या शासकीय महाविद्यालयातील आणि वैद्यकीय जे आहे ते क्षेत्रातील डॉक्टर या ठिकाणी एकत्रित आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर हा रोष यांचा जे आहे ते मुख्य पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही डॉक्टर या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया, नेमकं कारण काय झाले आज आपण जे आहे ते हा मोर्चा काढला, शांततेनं काय मागणी आहे, काय झालं पाहिजे, वाटते सरकारनं काय पाऊल उचलली पाहिजे। आज या ठिकाणी जे कलकत्त्याला फिमेल रेसिडेंटवरती जो रेप झाला आणि तिचा मर्डर करण्यात आला, त्यासाठी आम्ही ही रॅली काढत आहोत। तिचा जो रेप झाला त्या पूर्ण घटनेची व्यवस्थित चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। तसेच यापुढे असं काही होऊ नये, डॉक्टरांवरती हल्ले होऊ नये किंवा यापुढे अशा घटना घटू नये, यासाठी एक सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट यायला पाहिजे आणि त्यासाठी जी एक्सपर्ट कमिटी आहे ती तात्काळ बनवून त्याविषयी लवकरच त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे। आणि तिसरं म्हणजे प्रॉपर जे आम्ही काम करतो 24 आवर ड्युटी असते, त्यासाठी ऑन कॉल रूम प्रोव्हाइड केला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी एक म्हणजे प्रॉपर सर्व्हिलन्स कॅमेराज जे आहेत, CCTV कॅमेराज आणि प्रॉपर सिक्युरिटी गार्डचा जो नंबर आहे तो वाढवला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। निश्चित योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। खरं तर अशा घटना ही पहिलीच घटना नाही, वारंवार अशा घटना घडतात। समाजाने यासाठी काय केलं पाहिजे आणि सरकारची महत्त्वाची भूमिका काय असली पाहिजे की या घटना पुन्हा घडू नयेत। ॲक्च्युली ही जी घटना आहे ही 9 ऑगस्ट ह्या तारखेला झालेली आहे। तर ही घटना ॲक्च्युली थोडासा निष्काळजीपणामुळे झालेली आहे। जर त्या ठिकाणी जर जी घटना झाली सेमिनार हॉलमध्ये, जर त्या ठिकाणी सेमिनार हॉल असता, कोण त्याला ऑब्झर्व करत असतं तर आपल्याला ती घटना त्याच ठिकाणी थांबवता आलेली असती। तर आपलं कसं म्हणणं आहे की पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये हा सेंट्रल हेल्थ प्रोटेक्शन ॲक्ट करावा। हा ॲक्ट काय आहे, ह्या ॲक्टचं असं आहे की ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच एक रूल पाहिजे की कोणत्याही आपले जे कर्मचारी आहे त्याच्यावर त्याची जी घटना झाली त्याच्यावर तात्काळचं हे इन्व्हेस्टिगेशन हवं आणि विदिन 6 आवर्स आपलं तपासणी व्हावी, सगळं इन्व्हेस्टिगेशन पार पाडावं आणि त्यानंतर प्रत्येक ठिकाणी एकच शिक्षा असली पाहिजे। दुसरी गोष्टी म्हणजे प्रत्येक ठिकाणी कॅम्पस असो, हॉस्पिटल असो, त्यानंतर कुठे वर्किंग एरिया असो, म्हणजे फक्त मेडिकल कॉलेजच नाही, बाकीच्या सर्व ठिकाणी इथं जे नॉन मेडिकल लोक आहेत ते पण काम करतात, तर त्यांच्या इथं पण सर्व्हिलन्स कॅमेरा पाहिजे, CCTV कॅमेरा पाहिजे, प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पाहिजे सर्वांना आणि अशी प्रत्येकाची हेल्पलाईन पाहिजे की तिथं रीच झाले, जर रीच झाले तर आपल्याला लवकरात लवकर ही घटना व्हायच्या आधी थांबवता यायला पाहिजे। घटना झाल्यानंतर जे आहे ते ज्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, यात पोलिसांनी हलगर्जी केलं पण असं वाटतं का? नक्कीच कुठेतरी हलगर्जीपणा झालेला आहे, पण याचा तपास आता सुरू आहे सेंट्रल एजन्सीजवळ। सुरुवातीचे 7 दिवस झाले पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तपास झाला नाही। जे टॅम्परिंग होत आलं, 14 तारखेच्या रात्री त्या हॉस्पिटलवर हल्ला करण्यात आला, 3 ते 4 हजार लोक त्या हॉस्पिटलमध्ये घुसले, सामानाची मोडतोड केली, पेशंटला त्रास झाला, त्याच्यामध्ये डॉक्टर्सला त्रास झाला, हेल्थकेअर वर्कर्सला त्रास झाला। जर इथे कुठेतरी टॅम्परिंग होणार असेल तर पोलिसांची पण जबाबदारी बनते की त्यांनी या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी नोंद घेतली पाहिजे, याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। CBI इन्व्हेस्टिगेशनची मागणी त्यासाठी होती कारण वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटकडनं कुठल्याही प्रकारची त्याच्यावर प्रॉपर अशी तपासणी होत नव्हती। सो वी डिमांड फॉर CBI इन्व्हेस्टिगेशन, स्पीडी इन्व्हेस्टिगेशन अँड ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशन। निश्चित CBI चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। मॅडम, आता जी घटना घडली त्याला काही दिवस उलटले, आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे? आरोपीला फाशीशिवाय दुसरी कुठलीही शिक्षा योग्य नाही। 9 ऑगस्टला झालेली ही घटना इतकी निर्घृण आहे की तिच्या शरीराची विटंबना करून तिचा खून करण्यात आलेला आहे। कुठल्याही रेसिडेंटला रात्रीच्या ड्युटीला जायला भीती वाटत आहे। 10 तारखेला सगळे तिथले जे एव्हिडन्सेस होते ते काढून टाकण्यात आले, त्यानंतर 14 ऑगस्टच्या रात्री राहिलेले एव्हिडन्सेसवर पूर्ण अटॅक झाला आणि हे सगळं सोशल मीडियावर तुम्हाला माहिती आहे। आणि माझी जनतेला कळकळून विनंती आहे की तुम्ही सेन्सिटिव्ह व्हा, डॉक्टरांप्रती सेन्सिटिव्ह व्हा आणि आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करा आणि तुम्ही प्रत्येकाने पंतप्रधानांना ईमेल पाठवून स्वतःचा पाठिंबा दर्शवा। थँक्यू। निश्चित पंतप्रधानांना ईमेल पाठवा असंही त्यांनी सांगितलं। मॅडम, मला सांगा, अशा घटना होऊ नये म्हणून सरकारही प्रयत्नशील असतं, सगळ्या गोष्टी
कायदा सुव्यवस्था आहे, मात्र समाजानं काय भान राखलं पाहिजे, समाजाची काय महत्त्वाची भूमिका पार पडली पाहिजे की अशा घटना पुन्हा होऊ नये? समाजाने ह्याच्याप्रती खूप सेन्सिटिव्ह राहायला पाहिजे. अशा घटनेचा निषेध सर्व स्तरांवरून व्हायला पाहिजे. फक्त डॉक्टर स्त्री होती म्हणून तिच्यावर अत्याचार झाला म्हणून फक्त डॉक्टर्सनी त्याचा निषेध करणं चूक आहे. समाजाने या पूर्ण घटनेचा निषेध केला पाहिजे, कारण तिच्यावर फक्त अत्याचारच झाला नाही, रेप झाला नाही, नंतर तिची निर्गुणप्रमाणे हत्या झाली आणि त्याच्यावर जेव्हा प्रोटेस्टसाठी मोर्चा होता त्याच्यावर हल्ला झाला, हॉस्पिटलमधले सगळे एव्हिडन्स नष्ट करण्यात आले. असं जंगलराज चालणार नाही आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या सेफ्टीचा हक्क आहे आणि त्याच्याबद्दल समाजाने जागृत व्हावं अशी प्रत्येक स्त्रीची व प्रत्येक भारतीय नागरिकाची इच्छा असावी व प्रत्येक भारतीय नागरिकाने याच्यात सामील व्हावं. IMA तर्फे आज देशव्यापी स्ट्राईक आहे. आजच नाही पण प्रत्येक अशा घटनेचा आम्ही निषेध नोंदवतो व ह्याच्यावर CBI चौकशी होऊन ह्याच्या जो आरोपी आहेत त्यांना फाशी व्हावी अशी आमची प्रत्येकाची इच्छा आहे. पोलीस निश्चितच हे सर्व डॉक्टर होते, यांनी सांगितलं की या प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे, आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि अशा घटने रोखण्यासाठी समाजानेही पुढे आले पाहिजे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.